US मध्ये राहून मराठी गृहोद्योजकांसाठी काहीतरी करावं असं म्हणतोय, त्यातलंच हे पहिलं पाऊल. तर जय श्रीराम मंडळी, मी आहे श्री मुक्काम बस कोल्हापूर, राहणार USA. आज होता रोहितचा अपडेट आणि दिवस पण तसा स्लोच होता. मॉर्निंग बिलकुल बिझी नव्हती. किचनचं थोडंसं क्लिनिंग केलं, त्यानंतरचा मोकळा वेळ मी फ्रेक्सच्या प्रमोशनसाठी परफेक्ट शॉट्स घेण्यामध्ये घालवला. त्याची स्क्रिप्ट ऑलरेडीच माझ्या डोक्यामध्ये होती, त्यानुसार परफेक्ट शॉट्स घेतले. त्याचा रिझल्ट तुम्ही माझ्या पेजवरती बघू शकता. आता येतो मेन मुद्द्याकडे. माझ्या सबस्क्रायबर मधली एक गृहिणी आहे जी मेम्फिस मध्ये राहते आणि तिचा एक स्मॉल गृह उद्योग आहे ज्यामध्ये ती पाव बनवते. त्याच मी आज सॅम्पल मागवलं होतं जे मी माझ्या वडापावसाठी वापरणार आहे. आता रेट्स आणि बाकीच्या गोष्टी सर्व नंतर डिस्कस होतील, पण पावाची क्वालिटी एक नंबर होती आणि त्यासाठीच आम्ही झटपट पावभाजी बनवली. तोपर्यंत बाहेर बघतो तर काय पावसाचं वातावरण झालं होतं आणि पाऊस पडायलाही सुरुवात झाली. तोपर्यंत आमच्या रोहितची एंट्री पण झाली किचन मध्ये, पण इव्हनिंग थोडी बिझी झाली नाही. मग फक्त एक रिझर्वेशन होतं मंडीसाठी, त्यासाठी मंडी राईस तयार केला. थोड्याफार टू गो ऑर्डर्स आणि डायनिंग ऑर्डर्स मारून नंतर जो मला मोकळा वेळ मिळाला तो म्हटलं एका प्रोडक्टिव्ह गोष्टीवरती इन्व्हेस्ट करावा. आणि किचन मध्ये ड्राय स्टोरेज अरेंजमेंट करणे त्याच्यापेक्षा प्रोडक्टिव्ह गोष्ट कोणती असू शकत नाही. मग सगळ्या स्टाफला एकत्र करून ड्राय स्टोरेज अरेंज केला, त्यासोबत इन्व्हेंटरी काढली आणि किचनचं डीप क्लिनिंग करून मी निघालो घरी. घरी जाताना चीट मिल म्हणून ब्राउनी विथ आईस्क्रीम खावं म्हटलं. यामुळेच कदाचित माझ्या दिवसाची एंडिंग गोड झाली. जय शिवराय.